तुझबिन जीव गझुरे। आपल्या घरात काही कमी प्राणी आहेत का? काहीतरी काय बोलतोयस तू? काय होईल? साडी बिझनेस होईल. अच्छा अच्छा, गुड आयडिया. गुड आयडिया. लिहिते. यस. हां ली. नंदी बैलाला पाहण्यासाठी प्रवेश ₹5. उत्तम, मस्त. नंदी बैलाला? नंदी बैलाला पाहण्यासाठी का? युनिक पीस आहे ना. पण ठीक आहे. काय? एका नंदी बैलावरती बाकीचे 4 प्राणी फ्री असं पण ली खाली. गबरे. नाही ते काय उगाच. हे काय तुमचं? उगाच बोलले मी तुम्हाला. तुमचं ना आपलं काहीतरीच असतं. मी काय म्हणतो, मस्तपैकी जाऊया, पावसात भिजूया, भुट्टा खाऊया, घरी आल्यावर तुझ्या हातची गरम गरम वाफाळलेली भजी. क्या प्लॅन है. वा, तुम्ही अगदी तुमचा प्लान तयारच करून ठेवलाय वाटतं. मग चल चल चल, आता वेळ घालवायचा नाही. लाडक्या लेकांनी भेटायला यावं म्हणून ताप आणलात ना तुम्ही. बोल ना. काय बोलू? काहीही बोल. काही काय? काहीही म्हणजे काही. तू काहीही बोललीस ना तरी माझ्या कानांना फार छान वाटतं, म्हणजे फार गोड वाटतं. प्लीज बोल ना. भीती वाटते रे मला. आता तू इतकं छान वागतोस माझ्याशी, लग्नानंतर बदललास तर? भीती? कसली भीती? तुला माझ्या प्रेमाबद्दल शंका आहे का? नाही, शंका नाही. तरी पण आता सगळं इतकं छान छान चाललंय, नंतर कोणाला ह्याची दृष्ट नको लागायला. वेडी कुठची दुष्ट लागली ना तर तुझीच लागेल. लग्न आधी दिलेले वचन नवरे पाळत नाही तसं ऐकलं. तू पण तसं एकदम टिपिकल नवऱ्यांसारखा वागलास ना तर मला खूप त्रास होईल. त्यात काय एवढं? हे बघ, हे घे वचन. आता झालंय. हा लग्न आधीचा वचन, नंतरचं काय? अगं लग्नानंतर सुद्धा देईन. तू मला सांग, त्याचं टेन्शन आत्तापासून कशाला? तुला एक सांगू? बोल. हे बघ, तुझ्या मनात नक्की काय आहे ना ते कळू दे मला. बोल. समज लग्न आधी कोणी माझा मित्र असेल तर मला काहीच प्रॉब्लेम नाही. हे बघ, आजकाल सगळ्यांनाच मित्र असतात. हां, पण जर समज तुला कळालं की मलाही लग्नानंतर मैत्रीण होती तर तुलाही काय प्रॉब्लेम असेल का? मला नाही आवडणार. तुझी कोणी मैत्रीण असलेली मला अजिबात चालणार नाही. हे बरं, मी तुझ्या मित्राला ॲडजस्ट करायचं आणि तू? हे मी कुठे म्हटलं असं? तूही माझ्या मैत्रीवर हरकत दाखवावीस. मला ठासून सांगावं की तू फक्त माझी आणि माझी आहेस, मग मला मस्त वाटेल. हे बघ, मला लग्नानंतर मित्र वगैरे अजिबात चालणार नाही. आणि आपण दोघे आहोत ना एकमेकांना, मग कशाला हवेत मित्र? अरे पण दिवसभर तुझ्याशी बोलून मी बोर नाही का होणार? त्याच गप्पा, तेच जोक. मला मित्र हवा बाबा. पण तू मला सांग, मित्र वगैरे कशाला हवेत? मैत्रिणी करणं हव्यात एवढ्या? नको, तर जलस असतात, टोमनेही मारतात. हे बघ, तुला ना नक्की काय हवं ते कळत नाही मला. कळत नसेल तर समजून घे ना, नवरा होणारच माझा. समजून घे, समजून घे, समजून वागा, दुखू नका, सांभाळून घ्या. ओ गॉड, दिस इज टू डिफिकल्ट प्रोसिजर. मला वाटतं लग्नच नको. मग लग्न कॅन्सल करायचं? लग्न कॅन्सल. लग्न कॅन्सल झाली प्रॅक्टिस. हे पण तिकडे घरी आई बाबा सगळे लग्नाची तयारी करत असतात आणि इथे आपलं अजून काहीच फिक्स होत नाही. अरे नवरा म्हणजे काय, बायको म्हणजे काय हे समजून घ्यायला एकमेकांना मदत करू, मग लग्नाचा विचार करू. हे करताना असं आपल्याला वाटलं की आपण एकमेकांबरोबर राहू शकत नाही तर मग लग्न कॅन्सल. पण तुला वाईट नाही वाटणार? नाही, पण तुला आणि मला, आपल्या दोघांनाही वाटलं की आपण एकमेकांशिवाय राहू शकत नाही तर मग लग्न करायचं. यालाच म्हणतात आजचा समजूतदार तरुण वर्ग.